Hello students, myself Prashant Phutane, your PF sir, as well as your JE and NEET mentor. In our last lecture, we already discussed about drawing of bond-like notation in expanded form, as well as we discussed types of carbon atoms on the basis of hybridization with some examples. In today's lecture, we will discuss some more examples on bond-like notation as well as types of हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. एक्झाम्पल फर्स्टमध्ये आपल्याला बॉन्डलाईन नोटेशन दिलेलं आहे. याचं एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. तर एक्सपांडेड फॉर्ममध्ये कन्वर्जन कशा प्रकारे करायचं ते लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. मला या स्ट्रक्चरचं मला एक्सपांडेड फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे. हे जे कॉर्नर दिसत आहे तिथं हा एंड पॉईंट, त्याच्यावर इथले कॉर्नर हे दोन, इथं काय असतात कार्बन ॲटम्स कार्बन ॲटम्स कार्बन ॲटम्स कार्बन ॲटम्स. कार्बन ॲटमची व्हॅलेन्सी किती आहे? कोव्हॅलेन्सी 4. कार्बन ॲटम 4 बॉन्ड तयार करतो. इथं एक बॉन्ड ऑलरेडी तयार झालेला आहे. 3 बॉन्ड्स आर डेफिशियंट हिअर, देअरफॉर फर्स्ट सेकंड थर्ड 3 हायड्रोजन्स विल कनेक्ट हिअर. हिअर ऑल्सो 3 bonds are deficient and 3 hydrogens will be connected, right? This carbon atom, या कार्बन ॲटमने हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा 3 बॉन्ड ऑलरेडी तयार केलेत. एक बॉन्ड कमी पडतो आहे, एक बॉन्ड कमी पडतो, एक हायड्रोजन द्या. इथंही या कार्बन ॲटमने 3 बॉन्ड तयार केलेले आहेत, एक बॉन्ड कमी पडतो आहे. हे झालं याचं एक्सपांडेड फॉर्म. जर तुम्हाला मी प्रश्न इथं विचारला, हा स्टार केलेला कार्बन ॲटम यांचं हायब्रिडायझेशन काढा, तर हा कार्बन ॲटम कुठला बॉन्डने कनेक्ट आहे? डबल बॉन्ड. जर डबल बॉन्डने कनेक्ट असेल तर हायब्रिडायझेशन काय असतं म्हणून सांगितलं होतं? sp2. याचं देखील काय असणार मग? sp2. आणि हे जे टर्मिनल कार्बन ॲटम दिसत आहेत एकदम शेवटच्या टोकाचे, दिज आर टर्मिनल कार्बन ॲटम्स अँड हिअर ऑल आर बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड्स अँड देअरफॉर हायब्रिडायझेशन इज sp3. हिअर ऑल्सो हायब्रिडायझेशन sp3. एक गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे काय ते लक्ष द्या. याला मी आणखीन एक वेळा एक सिम्पल फॉर्ममध्ये अशा प्रकारे लिहितो. हे 2 कार्बन, हे 2 कार्बन, या दोघांमध्ये डबल बॉन्ड, बरोबर. हे 2 कार्बन, हे दोन डबल बॉन्ड. इकडे एक काय आहे? CH3 आहे, C आणि 3 हायड्रोजन CH3. इकडेही काय आहे? CH3 आहे, हा CH3 आणि इकडं हा हायड्रोजन आणि इकडं हा हायड्रोजन, बरोबर. म्हणजे मला असं म्हणता येईल का इथं हा CH3 म्हणजे मिथाईल ग्रुप आणि हा मिथाईल ग्रुप एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. आणि इथं देखील हा हायड्रोजन आणि हायड्रोजन अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. हे जे स्ट्रक्चर असतं की ज्या स्ट्रक्चरमध्ये 2 सेम ग्रुप अपोजिट साईडला असतात त्याला ट्रान्स स्ट्रक्चर म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्स स्ट्रक्चर. हे झालं ट्रान्स स्ट्रक्चर किंवा ट्रान्सफॉर्म म्हणतात त्याला, अपोजिट असेल तर. सेकंड एक्झाम्पलमध्ये सेकंड एक्झाम्पलचं मला डायरेक्ट हायब्रिडायझेशन आणि बॉन्डलाईन नोटेशनचं एक्सपांडेड फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे. हे सेकंड एक्झाम्पल अशा प्रकारे आहे. इथे कार्बन ॲटम असणार, टर्मिनल कार्बन ॲटम्स, बरोबर. हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आणि हा कार्बन, बरोबर. याचे किती बॉन्ड कमी पडत आहेत? या कार्बन ॲटमचे 3, त्यामुळे याला 3 हायड्रोजन द्या, CH. इथंही याचे 3 बॉन्ड कमी पडत आहेत, बरोबर. 3 हायड्रोजन द्या. या कार्बन ॲटमचा किती बॉन्ड कमी पडतो आहे? 1 हायड्रोजन द्या. इकडं 1 हायड्रोजन द्या. म्हणजे हे स्ट्रक्चर अशा प्रकारे ड्रॉ करता येईल मला. हा कार्बन, हा डबल बॉन्ड या दोघांमध्ये, बरोबर. हा या कार्बनचा हायड्रोजन ॲटम आणि हा या कार्बनचा हायड्रोजन ॲटम आणि इकडं CH3 आणि इकडं CH3, बरोबर. म्हणजे मला इथं म्हणता येईल का हे जे 2 सेम ग्रुप आहेत ते सेम साईडला आहेत, अप्पर साईडला आहेत, आणि हे 2 हायड्रोजन लोअर साईडला सेम साईडला आहेत. जर सेम साईडला असते त्याला म्हणतात सिस फॉर्म. विच फॉर्म? सिस फॉर्म. हायब्रिडायझेशन सांगू शकता मला? या कार्बन ॲटमचं या कार्बन ॲटम डबल बॉन्ड आहे म्हटल्यावर sp2 आणि हे
sp3 असते. थर्ड एक्झाम्पल, इथं एक कार्बन ॲटम आहे, इथं एक कार्बन ॲटम आहे, इथं एक कार्बन ॲटम आहे. किती बॉन्ड कमी पडत आहे त्याच्या इथं? 3 बॉन्ड कमी पडत आहेत, 3 हायड्रोजन द्या. इथे 3 बॉन्ड कमी पडत आहेत, 3 हायड्रोजन द्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. या कार्बन ॲटमचे किती बॉन्ड दिसत आहे? इथं कार्बन ॲटम आहे तो 1 2 3 4. इथं हायड्रोजन देण्याची गरज आहे का? नाही. जर तुम्हाला एक प्रश्न विचारला या कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय असेल तर sp2, आणि या सर्वांचं बाकीच्यांचं काय असणार? sp3. लास्ट, इथं कार्बन ॲटम, इथं कार्बन ॲटम, इथं कार्बन ॲटम, इथं कार्बन ॲटम आणि इथं कार्बन ॲटम. कार्बन 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 कार्बन. किती बॉन्ड कमी पडत आहेत इथं? 3 हायड्रोजन द्या. इथं किती बॉन्ड कमी पडत आहेत? 2 हायड्रोजन द्या. इथं किती कमी पडत आहेत? 2 हायड्रोजन द्या. 3 कमी पडत आहेत, 3 हायड्रोजन द्या. इथं नाही. बरोबर. हायब्रिडायझेशन याचं काय असणार? डबल बॉन्डचं sp2. हे झालं बॉन्ड लाईन नोटेशन विथ मोर एक्झाम्पल्स. याच्यानंतरचा टॉपिक असणार आपला कार्बन ॲटमचं जे क्लासिफिकेशन आहे हे झालं हायब्रिडायझेशनच्या आधारावरती. नेक्स्ट असणार ऑन द बेसिस ऑफ कनेक्टिव्हिटी, म्हणजे एखाद्या कार्बन ॲटमच्या शेजारी किती कार्बन ॲटम आहेत त्यावरून त्याचं वर्गीकरण. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. आता असणार आपल्याकडे क्लासिफिकेशन ऑफ कार्बन ॲटम्स ऑन द बेसिस ऑफ नेबर कार्बन ॲटम्स, म्हणजे एखाद्या कार्बन ॲटमच्या शेजारी किती कार्बन ॲटम आहेत बॉन्डेड त्या कार्बन ॲटमशी, त्याच्यावरून आधारित असणार. फर्स्ट असतं आपल्याकडं प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बन ॲटम, आणि या प्रायमरी कार्बनला आपण 1 डिग्री असं शो करतो. 1 डिग्री. मग प्रायमरी कार्बन ॲटमची डेफिनेशन काय असणार की असे कार्बन ॲटम की ज्यांच्या शेजारी फक्त एक कार्बन ॲटम असावा, तोही सिंगल बॉन्डने कनेक्ट असावा. कुठल्या बॉन्डने? सिंगल बॉन्डने. द कार्बन ॲटम which is bonded with only one carbon atom, are called primary carbon atom. We are called primary carbon atom. For example, suppose हे एक्झाम्पल आहे आपल्याकडं CH3. हा कार्बन ॲटम जो आहे हा या कार्बन ॲटम शेजारी काय आहे, म्हणजे या स्ट्रक्चरला मी अशा प्रकारे लिहू शकतो हे 3 हायड्रोजन याचे आणि याचे 3 हायड्रोजन. बरोबर. म्हणजे या कार्बन ॲटमच्या शेजारी फक्त हाच कार्बन आहे आणि याच्या शेजारी हा, हे दोन्ही कसे असणार मग? प्रायमरी कार्बन ॲटम. त्याचबरोबर आणखीन CH3 CH2 CH3 हा कार्बन ॲटम, स्टार केलेला कार्बन ॲटम बघा, फक्त हे स्टार केलेले कार्बन ॲटम्स. त्याचं स्ट्रक्चर जर मी इथे ड्रॉ केलो तर काय असणार? हे कार्बन ॲटम, इकडं हायड्रोजन्स असणार हे. बरोबर. हायड्रोजन मी ड्रॉ करत नाही प्रत्येक वेळा. तर हा स्टार केलेला कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहे? हा एकाच फक्त. मग हा असणार 1 डिग्री किंवा प्रायमरी. सेम हा कार्बन ॲटम एकाच कार्बनसोबत कनेक्टेड आहे, हा देखील काय असणार? 1 डिग्री. समजतं. आणि आणखीन एक जो CH4 आहे तुमचा, किंवा जो मिथाईल ग्रुप आहे CH3 ग्रुप,
हा CH3 ग्रुप देखील प्रायमरी कार्बन ॲटममध्येच मोडतो. कुठल्या कार्बन ॲटममध्ये मोडतो? CH3 ऑल्सो प्रायमरी कार्बन ॲटम. कॉपी करू शकता व्हिडिओ पॉज करून. प्रायमरी कार्बन ॲटम झाला. प्रायमरी कार्बन ॲटम झाल्यानंतर सेकंडरी ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटमला आपण रिप्रेझेंट करतो बाय 2 डिग्री. मग सेकंडरी कार्बन ॲटमचे डेफिनेशन काय असणार की असा कार्बन ॲटम, द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड विथ 2 कार्बन ॲटम्स. किती शेजारी असायला पाहिजे त्याच्या? 2 कार्बन ॲटम्स. जर असे असतील तर त्याला आपण काय म्हणणार? सेकंडरी कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल CH3, CH2 आणि CH3. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात हा मिडल कार्बन ॲटम हा स्टार केलेला, हे 3 हायड्रोजन यांचे प्रत्येकाचे हा स्टार केलेला कार्बन ॲटम हा किती जणांशी बॉन्डेड आहे? 1 कार्बन आणि हा 1 कार्बन. हा काय असणार? सेकंडरी कार्बन ॲटम. अनदर वन एक्झाम्पल, हे एक्झाम्पल इथं हे बघा, याला मी थोडं एक्सपांडेड फॉर्ममध्ये अशा प्रकारे लिहितो. बरोबर, याचे 3 बॉन्ड, हे याचे 3 बॉन्ड आणि याचे देखील 3 बॉन्ड. म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे, सॉरी हा नाही, CH3. हा कार्बन ॲटम आणि हा कार्बन ॲटम चेक करा किती जणांशी कनेक्टेड आहे. हा कार्बन ॲटम हा शेजारी, हा शेजारी, सेम याच्या हा शेजारी, हा शेजारी, म्हणजे हा एक 2 डिग्री कार्बन ॲटम आहे. बरोबर, व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. आफ्टर डिस्कसिंग सेकंडरी अँड प्रायमरी वी विल डिस्कस टर्शरी कार्बन ॲटम. टर्शरीचे डेफिनेशन काय असणार? मग टर्शरी म्हणजे 3 कार्बन ॲटम जर शेजारी असतील तर त्याला आपण टर्शरी कार्बन ॲटम म्हणतो. हे डेफिनेशन. एक्झाम्पल, हे एक्झाम्पल याच्यामध्ये बघा हा स्टार केलेला कार्बन ॲटम, याच्या शेजारी हा 1 कार्बन आहे, इकडचा कार्बन आणि इकडचा कार्बन, म्हणजे हा काय असणार मग? टर्शरी कार्बन ॲटम. आणखीन एखादं एक्झाम्पल, हा स्टार केलेला कार्बन ॲटम आणि हा किती जणांशी कनेक्टेड आहे? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हा टर्शरी असणार. हा कार्बन ॲटम देखील फर्स्ट, सेकंड, थर्ड टर्शरी असणार. समजते इथपर्यंत? हे झालं टर्शरी कार्बन ॲटम. लास्ट असतं फोर्थ, ही थर्ड नंबर, फोर्थ क्वाटर्नरी. क्वाटर्नरी म्हणल्यावर काय असेल? क्वाटर्नरी कार्बन ॲटम ज्याच्या शेजारी किती कार्बन ॲटम पाहिजेत? 4 कार्बन ॲटम पाहिजेत. नेबर कार्बन ॲटम्स शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी. नेबर कार्बन ॲटम्स विल बी 4. जर 4 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण म्हणणार क्वाटर्नरी. एक्झाम्पल, हे झालं क्वाटर्नरीचं एक्झाम्पल. या कार्बन ॲटमच्या शेजारी मिडलच्या 1, 2, 3 आणि 4 कार्बन ॲटम आहेत. देअरफॉर 4 क्वाटर्नरी कार्बन ॲटम असणार. हा हे जे तुम्हाला CH3 ग्रुप दिसत आहेत, हे एकदम एंडच्या टोकाचे आहेत, त्यामुळे याला म्हणतात टर्मिनल ग्रुप्स. टर्मिनल कार्बन काय म्हणतात? टर्मिनल कार्बन. आणि ऑलवेज रिमेंबर, कधी टर्मिनल कार्बन ॲटम जे आहेत ते प्रायमरी असतात. जे टोकाचे जे कार्बन ॲटम्स असणार, दीज आर ऑलरेडी टर्मिनल्स,
काय म्हणून सांगितलं मी? प्रायमरी. हे ऑलवेज प्रायमरी असणार. कारण बघा तुम्ही इथं हा कार्बन ॲटम किती जणांशी कनेक्टेड आहे? फक्त एकाशीच आहे, मग प्रायमरी असणार. हाही टर्मिनल कोणाशी कनेक्टेड आहे? फक्त एकाशीच आहे. हाही एकाशीच आहे, हाही एकाशीच आहे. ऑलवेज टर्मिनल कार्बन ॲटम्स आर प्रायमरी. समजतं? व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. कार्बन ॲटमचे टाईप्स बघितले. प्रायमरी कार्बन ॲटम, सेकंडरी, टर्शरी. त्याचबरोबर हायब्रिडायझेशनच्या आधारावरती बघितलेत. आता बघूयात हायड्रोजनचे टाईप्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स. हायड्रोजनचे देखील 3 टाईप्स असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. हायड्रोजनचे किती टाईप्स असतात? 3 टाईप्स असतात. फर्स्ट असतो प्रायमरी हायड्रोजन ॲटम. प्रायमरी हायड्रोजन ॲटम याला देखील 1 डिग्रीनंच प्रेझेंट केलं जातं. प्रायमरी हायड्रोजन ॲटम कोणाला म्हणायचं? की दोज हायड्रोजन ॲटम्स विच आर बॉन्डेड विथ प्रायमरी कार्बन ॲटम, दीज आर नोन ॲज प्रायमरी हायड्रोजन ॲटम. म्हणजे असे हायड्रोजन ॲटम्स की जे प्रायमरी कार्बन ॲटमशी बॉन्डेड असतील. कोणते? प्रायमरी कार्बन ॲटमशी बॉन्डेड असतील त्यांना आपण काय म्हणणार? प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स. डेफिनेशन लिहूयात. दोज H atoms which are bonded with किंवा which are bonded with primary carbon atom are called primary H atoms. प्रायमरी H ॲटम्स जे प्रायमरी कार्बन ॲटमशी अटॅच असतील त्यांना आपण प्रायमरी म्हणणार. सेकंड असणार सेकंडरी हायड्रोजन ॲटम्स. सेकंडरी हायड्रोजन ॲटम म्हणजे काय असणार मग? जे की कुठल्या कार्बन ॲटमशी बॉन्डेड असणार? सेकंडरी. प्रायमरी हायड्रोजन म्हटल्यावर प्रायमरी कार्बन ॲटमशी बॉन्डेड असायला पाहिजे. आणि सेकंडरी म्हटल्यावर बॉन्डेड विथ, शॉर्ट फॉर्ममध्ये येतो डेफिनेशन, बॉन्डेड विथ सेकंडरी कार्बन ॲटम. त्या हायड्रोजनला आपण म्हणणार सेकंडरी. टर्शरी कार्बन ॲटम, टर्शरी हायड्रोजन ॲटम. हा टर्शरी हायड्रोजन ॲटम रिप्रेझेंटेड बाय 3 डिग्री. आणि हा टर्शरी ॲटम जो आहे हायड्रोजन तो कोणता असणार? जो की कोणाशी कनेक्टेड पाहिजे? बॉन्डेड विथ टर्शरी कार्बन ॲटम. तुम्ही म्हणाल ज्याप्रमाणे कार्बनचे 4 टाईप्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. मग क्वाटर्नरी हायड्रोजन असेल का? तर क्वाटर्नरी हायड्रोजन नसतो. कारण क्वाटर्नरी हायड्रोजन कोणाला म्हणावं लागेल मग आपल्याला? की ज्या कार्बनशी 4 कार्बन ॲटम अटॅच आहेत, जर त्या कार्बन ॲटमवरती हायड्रोजन असेल तर त्याला आपण म्हणणार क्वाटर्नरी. पण आपल्याला माहिती आहे सपोज हा ग्रुप, मला सांगा तुम्ही फक्त एवढंच की इथं हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम क्वाटर्नरी आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे? कुठला आहे? हा कार्बन ॲटम स्टार केलेला प्रायमरी आहे, सेकंडरी का टर्शरी का क्वाटर्नरी? कसं काय? हा कार्बन ॲटम या कार्बन ॲटमशी, या कार्बन ॲटमशी आणि या कार्बन ॲटमशी 4 कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहे. मग 4 सोबत असेल तर काय म्हणतो त्याला आपण? क्वाटर्नरी. मग हा क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे. जर क्वाटर्नरी कार्बन ॲटम असेल तर या क्वाटर्नरी कार्बन ॲटमला जर मी आणखीन एक हायड्रोजन कनेक्ट केला तर हे शक्य असेल का? नाही. कारण कार्बन ॲटमचे व्हॅलन्सीज किती आहेत? 4. 4था बॉन्ड कनेक्ट, 5वा बॉन्ड कनेक्ट करता येईल का? नाही. मग जर असंही कंडिशन असेल तर जो क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे त्याला हायड्रोजनच नाही, तर त्याला हायड्रोजन नसेल तर क्वाटर्नरी हायड्रोजनचा प्रश्नच येत नाही. समजलं? व्हिडिओ पॉज करून कॉपी करू शकता. आजचे एक लास्ट लेक्चर आणि हे लेक्चरवरती जेही काही आपण पॉईंट डिस्कस केलो, टाईप्स ऑफ कार्बन ॲटम्स आणि टाईप्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स, क्वेश्चन अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन काय असेल बघा? कॅल्क्युलेट
प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी कार्बन अँड हायड्रोजन इन फॉलोइंग कंपाऊंड्स. या 3 कंपाऊंडमध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी कार्बन ॲटम आणि प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हायड्रोजन ॲटम कॅल्क्युलेट करायचे आहेत. कारण क्वाटर्नरी हायड्रोजन ॲटम नसतो, बरोबर. करा कॅल्क्युलेट. सांगा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये प्रायमरी कार्बन ॲटम किती असतील. मी तुम्हाला एक लास्ट पॉईंट सांगितलं होतं, जेही शेवटचे कार्बन ॲटम दिसतात तुम्हाला प्रायमरी कार्बन ॲटम्स, सॉरी टर्मिनल कार्बन ॲटम्स, ते काय असतात, प्रायमरी कार्बन ॲटम्स असतात. एक्झाम्पल फर्स्टमध्ये बघा, हाही एकदम कडेचा आहे, शेवटचा आहे, हाही शेवटचा आहे आणि हाही शेवटचा आहे, बरोबर. मग शेवटचे कार्बन ॲटम जे असतात टर्मिनल कार्बन ॲटम्स ते काय असतात, प्रायमरी. मग इथं प्रायमरी किती असणार, दिस इज प्रायमरी, दिस इज ऑल्सो प्रायमरी, दिस इज ऑल्सो प्रायमरी. 3 प्रायमरी झाले इथं, 3 प्रायमरी. बरं, मग इथे 3 जर प्रायमरी असतील तर हायड्रोजन किती प्रायमरी असतील. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, प्रायमरी हायड्रोजन ॲटम कोणाला म्हणायचं, की असे हायड्रोजन ॲटम्स जे प्रायमरी कार्बन ॲटमशी बॉन्डेड असतील. मग इथं प्रायमरी कार्बन ॲटम किती आहेत, 1 2 3. मग या प्रायमरी कार्बन ॲटमशी जे बॉन्डेड हायड्रोजन ॲटम आहेत किती आहेत, 3. मग हे 3 देखील प्रायमरी हायड्रोजन झाले. इथले 3, इथले 3 आणि इथले 3 किती झाले, 9 प्रायमरी झाले. मग 9 प्रायमरी हायड्रोजन ॲटम्स समजलं. सेकंडरी कार्बन ॲटम, सेकंडरी कार्बन ॲटम कुठे दिसतो का इथं, सेकंडरी कार्बन ॲटम कोणाला म्हणायचं, की जो 2 कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहे. हा फक्त इथं हाच सेकंडरी आहे. मी सेकंडरी किती असणार, 1. टर्शरी कार्बन ॲटम म्हणजे जो 3 कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहे, सॉरी इट्स माय मिस्टेक. सेकंडरी कार्बन ॲटम इथं एकही नाही. सेकंडरी कार्बन ॲटम कोण असतो, जो 2 कार्बन ॲटमशी कनेक्टेड असतो. 0 आहे तिथं. टर्शरी बघा, हा जो मिडलवाला आहे हा कार्बन ॲटम, हा इकडेही कनेक्टेड आहे, इकडेही कनेक्टेड आहे, इकडेही कनेक्टेड आहे. 3 जण शेजारी आहेत, हा असणार टर्शरी. टर्शरी इथं 1 असणार. क्वाटर्नरी ज्याच्या शेजारी 4 आहेत, आहे का कोण इथं, नाही, 0. सेकंडरी कार्बनच नाही म्हटल्यावर सेकंडरी हायड्रोजन येईल का, नाही, 0. टर्शरी कार्बन ॲटम किती आहेत, 1 हा. मग या कार्बन ॲटमला हायड्रोजन किती दिसत आहेत, 2. मग या टर्शरी कार्बन ॲटमचे जे हायड्रोजन असतील तेच टर्शरी हायड्रोजन असतात. किती असतील मग इथं, 2. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये या प्रायमरी कार्बन ॲटम ओळखा, कडेचे एकदम बघा, शेवटचे टर्मिनल, ते काय असणार, प्रायमरी. 1 2 3 हे 3 प्रायमरी. हायड्रोजन किती असतील प्रायमरी, 9 3 3 3 9. सेकंडरी कार्बन दिसतो का इथं कुठं, नाही. सेकंडरी कार्बन ॲटम कोण असणार, जो की 2 कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहे. पण इथं एकही नाही जो की 2 कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहे, 0. व 0 सेकंडरी कार्बन असतील तर सेकंडरी हायड्रोजन देखील किती असतील, 0. टर्शरी कार्बन ॲटम म्हणजे काय असणार, की जो किती जणांशी कनेक्ट पाहिजे, 3 तर 3 कनेक्ट कोण आहे का, आहे. 3 कार्बन ॲटमशी बघायचं. हा कार्बन या कार्बन ॲटमशी कनेक्ट आहे, या कार्बन ॲटमशी कनेक्ट आहे आणि हा कार्बन आहे का, नाही. जर 3 कार्बन ॲटमशी कनेक्टेड असेल तर त्याला आपण काय म्हणणार, टर्शरी. टर्शरी किती कार्बन आहेत, मग इथं 1च आहे. हा टर्शरी कार्बन आहे 1. पण टर्शरी हायड्रोजन आहे का इथं, नाही. कारण टर्शरी कार्बन ॲटम हायड्रोजन नाहीच, तर टर्शरी हायड्रोजन नसणार, 0. क्वाटर्नरी 0. तुम्हाला वाटत असेल हे याने 4 बॉन्ड तयार केलेत म्हणजे हा क्वाटर्नरी झाला, पण कोण पाहिजे जवळ, कार्बन. इथं कोण आहे, ऑक्सिजन, त्यामुळे इथं नाही आहे. या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये प्रायमरी ओळखा किती आहेत, 1 2, म्हणजे हाही प्रायमरी. टर्मिनल बघायचे शेवटचे एकदम किती झाली, 1 2 3. हे तुम्हाला 10 दिसेल ना, हे 1 डिग्री आहे, 1 डिग्री 1 2 3 4 5 6 1 डिग्री झाली. मग 1 डिग्री हायड्रोजन किती आहे चेक करू शकता, 3 3 3 3 3 3 18. हे हा 18. सेकंडरी कार्बन किती आहे तिथं ओळखा, आहे का सेकंडरी कार्बन, आहे. हा बघा, हा बघा, हा किती जणांशी कनेक्टेड आहे, 1. 2 जणांशी कनेक्टेड आहे ना, 1 आहे सेकंडरी. 1. सेकंडरी हायड्रोजन किती आहेत, 2. सेकंडरी हायड्रोजन कोणाला म्हणायचं, जे की सेकंडरी कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहेत त्यांना 2 आहेत.
टर्शरी दिसतो का कार्बन ॲटम कुठं? दिसतो का कुठं? हा टर्शरी कार्बन ॲटम म्हणजे काय? ज्याच्या शेजारी 3 कार्बन ॲटम पाहिजे. याच्या शेजारी हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक. किती झाले? 3 आहेत का? नाही. हा टर्शरी नाही, हा क्वाटर्नरी आहे. इथं टर्शरी कार्बन ॲटम नाहीच. टर्शरी कार्बन ॲटम नाहीच. क्वाटर्नरी आहे. हा एक क्वाटर्नरी आहे आणि हा एक क्वाटर्नरी आहे. समजतं? कारण याच्या शेजारी हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आणि हा कार्बन आहे. टर्शरी किती आहेत? 2. सॉरी, क्वाटर्नरी. टर्शरी हायड्रोजन नाही, क्वाटर्नरी हायड्रोजनच नसतो. हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. एक होमवर्क म्हणून तुम्ही क्वेश्चन घ्या. होमवर्क प्रत्येकामध्ये मला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम हाच प्रश्न राहील. नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया ते नंतर आपण. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही डायग्राम काढा, क्वेश्चन तयार होतं त्याच्यावर. हे स्वस्तिक. व्हिडिओ पॉज करून तुम्ही कॉपी करू शकता. इथंच आपण थांबूयात. हे होमवर्क क्वेश्चन आहेत. हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात. विल स्टॉप हिअर.